पार्टीचा जय श्रीराम जय श्रीराम। आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पार्टीने प्रचारात आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 28 मधून भारतीय जनता पार्टीच्या पॅनलने आज ग्रामदैवत मुंजोबा महाराज मंदिराला या ठिकाणी नारळ फोडून जे आहे प्रचाराला सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी अनेक इच्छुक भारतीय जनता पार्टीच्या पक्षात आहे, मात्र या ठिकाणी 4च उमेदवार जे आहेत ते आता आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहे। मात्र या बारी इच्छुक उमेदवारांनी जे आहे आज नारळ फोडलेला आहे। स्वतः शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे ते स्वतः याच प्रभागातून येतात, त्यांच्याशी बातचीत करूयात। खरं तर आपण पाहतोय अनेक जण आपल्या पक्षात इच्छुक आहेत, आज प्रचाराचा नारळ फोडलाय। तुमचा हा प्रभाग आहे, काय एकंदरीत परिस्थिती काय सांगाल? पिंपळे सौदागर आपण नेहमीच पाहिले की हा परिसर, त्या परिसरामध्ये काम करणारी सगळीच भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते, प्रत्येकाच्या मनामध्ये एक अपेक्षा असते की ज्यावेळेस आपण 5 ते 10 वर्ष काम करतो तर कुठेतरी उमेदवारी पण मिळाली पाहिजे। त्याच पद्धतीने आमचे सगळे इच्छुक खरं तर या भागामध्ये चांगले आहेत। कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला न्याय द्यायची भूमिका आमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि मला वाटतं आज प्रचाराचा नारळ आम्ही सगळ्यांनी फोडतोय आणि भारतीय जनता पार्टीचं काम चांगलं आहे या भागामध्ये। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की या भागामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पिंपळे सौदागर असा परिसर असेल, या भागामध्ये सर्वात प्रथम या भागातून भारतीय जनता पार्टीचे विचाराचे 4ही नगरसेवक महानगरपालिकेमध्ये जाणार आहेत। तुम्ही ठाम विश्वास व्यक्त केला, आताच पुन्हा एकदा तुम्ही 100 पारचा नारा दिलेला आहे। आपल्या प्रभागात आता पाहतो आपण जवळपास तुमच्या सोबतच 12 जण अधिक जे आहेत ते इच्छुक आहेत। काय एकंदरीत परिस्थिती राहणार आहे? 4ही उमेदवाराला जर या ठिकाणी संधी मिळाली तर बाकीचे उमेदवार त्यांचा प्रचार करतील का? भारतीय जनता पार्टी म्हणून जे आमच्याकडे इच्छुक 12 जण आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये मनभेद नाहीत, मतभेद नाही आहेत। एक भारतीय जनता पार्टी म्हणून ज्याला कोणाला जबाबदारी देईल असं प्रत्येकाने आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे की ज्याला कोणाला जबाबदारी त्याच्या निष्ठेने, त्याचं प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचा पक्षनिष्ठ कुटुंब म्हणून या पद्धतीने काम करू। त्यामुळं 12 जण जर इच्छुक असेल तर ज्या कोणाला न्याय मिळेल 4 जणांना एक वरिष्ठ लेवलला, खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये कोर कमिटी आहे, प्रदेश आहे, येथील स्थानिक सगळे आमचे आमदार आहेत, एक आमची वरिष्ठ लेवलची कोर कमिटी आहे, त्याच्यावरती CM आहेत। CM साहेबांकडून जी नावं फायनल होती ते आम्हा सगळ्यांना मान्य असेल। साधारणतः तुम्ही शहराचं नेतृत्व करताय पक्षाचं, मात्र त्याआधी तुम्ही ह्या पॅनलचं नेतृत्व करताय। एकंदरीत कोण कोण आपल्याकडे या ठिकाणी इच्छुक आहेत? सगळेच मंडळ आमचे 12ही जण आहेत, जेवढे आमचे 6 ते 7 जण जसे पुरुष मंडळ आहेत त्याच्यामध्ये 6 ते 7 मध्ये आमच्या महिला मंडळ आहेत। त्यामुळे इच्छुक जण सगळेजण आहेत आणि इच्छुकांची सगळ्यांची कामं चांगली आहेत। त्यामुळं 2 ते 3 दिवसांमध्ये 30 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला 4 लोकही कळतील आणि सगळे इच्छुक म्हणून पण बरोबर कामाला लागतील। पुन्हा एकदा काटे विरुद्ध काटे असा सामना या प्रभाग क्रमांक 28 मध्ये पाहायला मिळणार आहे। एकंदरीत काय विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला? खरं तर एक ज्यावेळेस निवडणूक म्हणून आपण लढतो त्यावेळेस समोर कोण आहे, आपल्या आजूबाजूला कोण आहे हा न करता पक्षीय बलाबल म्हणून आपण निवडणूक लढत असतो। त्यामुळं पक्ष विरुद्ध पक्ष अशी आमची निवडणूक आहे। निश्चित आपण पाहतोय इच्छुक उमेदवार देखील त्यांचे संवाद साधू आहेत। खरं तर अनेक वर्षांपासून तुम्ही देखील या ठिकाणी प्रभागात काम सुरू केलेलं आहे, आज प्रचाराचा नारळ फोडताय, एकंदरीत काय भावना आहे? आज या ठिकाणी आदरणीय शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली ते पॅनलचे प्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल चालणार आहे आणि नक्कीच या ठिकाणी चारही उमेदवार हे भाजपच्याच पिंपरी सौदागरमध्ये येतील, जेणेकरून पिंपरी सौदागरचा अधिकाधिक विकास होईल अशी अपेक्षा मी करतो। निश्चित आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातून प्रभाग क्रमांक 28 या ठिकाणाहून स्वतः शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलने आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। ग्रामदैवत मुंजोबा महाराज मंदिर या ठिकाणी नारळ फोडून जे आहे प्रचाराला सुरुवात केलेली आहे। निश्चित या ठिकाणाहून आपण पाहतोय स्वतः शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आता पुन्हा एकदा 100 पारचा नारा दिलेला आहे। खरं तर अनेक इच्छुक या ठिकाणी, मात्र या ठिकाणी 4 जणांना आता संधी मिळणार आहे। हे देखील आता पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, ते 4 उमेदवार कोण असणार आहे। तुर्तास भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे आहे आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आपण वेळोवेळी या प्रचाराचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट मानता शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज।